नमस्कार. आज हिस्ट्री ऑफ नॉव्हेल याच्या पार्ट 3 मध्ये मी माझ्या लर्न विथ जॉय विथ CN पाटील या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. आपण पाहतो आहोत हिस्ट्री ऑफ नॉव्हेल 12th इंग्लिश याचा पार्ट 3 आज आपण पाहणार आहोत. या अगोदर 2 पार्ट आपण पूर्ण केलेले आहेत. त्याच्या पुढील भाग हिस्ट्री ऑफ नॉव्हेलची जे 2 पार्ट मध्ये झालेला आहे त्याच्या पुढील माहिती आपण आजच्या या भागामध्ये पाहणार आहोत. द कॉन्ट्रीब्युशन ऑफ वुमन नॉव्हेलिस्ट टू दिस ग्रेट पेजंट कॅनॉट बी निग्लेक्टेड. द नॉव्हेल ऑफ मॅनर्स एव्हिलिना बाय फ्रान्सिस बर्नी, गोथिक नॉवेल्स बाय ॲन रॅडक्लिफ, a novel based on science of the age, Frankenstein by Mary Shelley are landmarks novel. आता या महान प्रतिमेमध्ये ज्या महिला कादंबरीकारांनी त्यांचं योगदान दिलेलं आहे त्यांच्याकडे सुद्धा आपल्याला काही दुर्लक्ष करता येणार नाही. ज्यांच्यामध्ये फ्रान्सिस बर्नी यांची इव्हिलिना शिष्टाचाराची कादंबरी ज्याला आपण नॉव्हेल ऑफ मॅनर्स म्हणतो, अँड रॅडक्लिफ यांनी लिहिलेल्या गॉथिक कादंबऱ्या, मेरी शेली यांची फ्रँकेनस्टाईन या युगावर आधारित कादंबरी या महत्त्वाच्या कादंबऱ्या या काळातल्या मानल्या जात असतात. जेन ऑस्टेन हॅज बीन रुलिंग ओव्हर द माइंड्स ऑफ द पीपल थ्रू हर नॉवेल्स. ब्रॉन्टे सिस्टर्स Emily and Charlotte have created their own place by their incomparable works. The Wuthering Heights and Jane Eyre. Jane Austen आपल्या कादंबऱ्यांमधून लोकांच्या मनावर राज्य करीत आहेत. म्हणजे त्यांच्या कादंबऱ्या ह्या वाचकांना भावता आहेत. ब्रॉन्टे भगिनी जे आहेत, ब्रॉन्टे सिस्टर्स, इमिली अँड शार्लेट यांनी त्यांच्या अतुलनीय लिखाणाद्वारे म्हणजे जे वुदरिंग हाइट्स आणि जेन आयर यांनी स्वतःचं स्थान तयार केलेलं आपल्या ऐकवात आहे, वाचनात सुद्धा आहे. मेरी ॲन इव्हॉन्स एलियास जॉर्ज इलियट wrote the novels reflecting psychological insight. Virginia Woolf is the pioneer of stream of consciousness technique in English novel. बघा, एक नवीन टेक्निक मेरी ॲन इव्हॉन्स उर्फ ज्याला जॉर्ज इलियट असं म्हटलं जायचं यांनी मानसिक अंतर्दृष्टी दर्शवणाऱ्या जे काही कादंबऱ्या आहेत ज्याला आपण सायकोलॉजिकल नॉव्हेल असं म्हणतो तर त्या लिहिल्यात. आणि व्हर्जिनिया वुल्फ या इंग्रजी कादंबरीत ज्याच्यामध्ये स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेसचे ते प्रणेते म्हटलं जातात. अगथा क्रिस्टी क्रिएटेड हर ओन प्लेस बाय रायटिंग मेनी नॉवेल्स बेस्ड ऑन क्राईम. हर्क्यूल पॅरियॉट and Miss Marple are the evergreen detectives created by her. Harper Lee, Margaret Atwood, Toni Morrison, and Alice Walker have elevated the traditional further to prosperity. अगथा ख्रिस्ती यांनी गुन्हेगारीवर आधारित अशा कादंबऱ्या लिहिल्यात आणि ते लिहून एक स्वतःचं वेगळं स्थान त्यांनी निर्माण केलं. हर्क्यूल पायरोट आणि मिस मार्पल यांनी बनवलेली एव्हरग्रीन डिटेक्टिव्ह, हार्पर ली, मार्गारेट अटवूड, टोनी मॉरिसन आणि ॲलिस वॉकर यांनी ही परंपरा अधिक उन्नतीकडे नेली. म्हणजे त्याच्यामध्ये भर टाकली आणि जास्तीत जास्त त्या कादंबऱ्या चांगल्या कशा होतील याचा जो काही वारसा आहे, याचा ध्यास आहे, तो त्यांनी पुढे नेला. इंडियन सिनारिओ, राजमोहन्स वाईफ बाय बंकिमचंद्र चट्टोपाध्याय, serialized in the Indian field, was the first novel in English written by Indian. The period after that is marked by
few more novels written by the Indian writers. भारतीय परिदृश्याच्या बाबतीत आपण या ठिकाणी पाहतो आहोत आता. द इंडियन फील्ड या मालिकेमध्ये बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेली राजाराम मोहनची पत्नी ही भारतीयांनी लिहिलेल्या इंग्रजीतील पहिली कादंबरी मानली जाते. त्यानंतरच्या काळामध्ये भारतीय लेखकांनी लिहिलेल्या आणखी काही कादंबऱ्यांनी चिन्हांकित केलेलं आहे. याच्यात these novels bore either novelistic virtues or social issues as their main framework. Mulkraj Anand, R.K. Narayan and Raja Rao were the major trio who prevailed in the period after that. या कादंबऱ्यांमध्ये एकतर राष्ट्रीय पुण्य किंवा सामाजिक समस्या त्यांच्या मुख्य चौकट आहेत ते त्यांनी घेतल्यात. आणि त्यानंतरच्या काळामध्ये मुल्कराज आनंद, आर.के. नारायण आणि राजाराव हे प्रमुख त्रिकूट हे तिघही त्याच्यात होते. नॉवेलिस्ट लाईक अनिता देसाई, नयनतारा सहगल and Arun Joshi and Manohar Malgaonkar changed the current of Indian English novel through their works. अमिताभ घोष वगैरे यांच्यासारखे हे जे काही म्हणजे अनिता देसाई, नयनतारा सहगल आणि अरुण जोशी, मनोहर माळगावकर या कादंबरीकारांनी त्यांच्या इंग्रजी कादंबरीचं जे काही वर्तमान होतं त्या काळातलं ते बदललं. त्याच्यात अजून काही भर टाकली आणि नाविन्यपूर्ण अशा प्रकारच्या कादंबऱ्या त्यांनी लिहायला सुरुवात केली. अमिताभ घोष, विक्रम सेठ, उपमन्यू चटर्जी ameliorated the Indian novel in English by adding new features to it. Recent years have witnessed the dazzling performance by Indian novelists like Salman Rushdie, Arvind Adiga, Arundhati Roy, Kiran Desai, and Kiran Nagarkar. The tradition of Indian English novel was undergone a vital change since its birth, and it's as अनडाउटेडली व्हेरी ब्राईट फ्युचर. मी बोललो तुम्हाला की अमिताभ घोष, विक्रम सेठ आणि उपमन्यू चटर्जी यांनी इंग्रजी भाषेत कादंबरीला एक नवीन वैशिष्ट्य ही जोडून कादंबरीला आनंदित केला असं आपण म्हणूया. खऱ्या अर्थाने त्यांनी तर वाचकांना आनंदित केलं. सलमान रश्दी, अरविंद अडिगा, अरुंधती रॉय, किरण देसाई, किरण नगरकर या भारतीय कादंबरीकारांनी अलीकडच्या वर्षांमध्ये चमकदार कामगिरी केली आणि भारतीय इंग्रजी कादंबरीच्या परंपरेने त्यांच्या जन्मापासूनच एक महत्वपूर्ण बदल घडवून आणला आणि ती निसंदेह खूप उज्ज्वल भविष्य त्या भारतीय इंडियन नॉव्हेल आहे असं त्यांनी तिथं दाखवून दिलं. आता बघूया आपण नॉव्हेल म्हणजे काय, कादंबरी काय. Novella, a novella, the word originated from the Italian word novelli, is a type of prose fiction which is shorter than a full-length novel and longer than short stories. It is a well-structured yet short narrative, often satiric or realistic in tone. It usually focuses on one incident or issues with one or two main characters and takes place at single tradition. कादंबरीचा प्रवास तर आपण पाहिला, पण कादंबरी हा एक शब्द, इटालियन शब्द नॉवेली या शब्दाचा तो उगम आहे. हा एक प्रकारचा गद्य काल्पनिक मानला जातो आणि जो संपूर्ण लांबीच्या कादंबऱ्यांपेक्षा छोटा आणि लघुकथांपेक्षा लांब असा असतो. हे एक सुसंस्कृत नसलेलं परंतु लहान कथन मानलं जातं आणि बहुतेक वेळा उपहासात्मक किंवा स्वभावाचं वास्तव याच्यामध्ये दाखवलं जातं. हे सहसा एका घटनेवर किंवा एक किंवा दोन मुख्य पात्रांवर असलेल्या समस्येवर लक्ष केंद्रित करते आणि ते एकाच परंपरेनुसार होतं. याच्यामध्ये आपल्याला इंग्रजीतले काही प्रसिद्ध कादंबऱ्या सांगता येतील. Some of the famous novellas in English are The Heart of Darkness by Joseph Conrad, The Turn of the Screw by Henry James, Billy Budd by Herman
मेलविल, डेथ इन वेनिस बाय थॉमस मन, सीज ऑफ द डे बाय साऊल बिलो, द पर्ल बाय जॉन स्टेनबेक. या इंग्रजीतल्या फेमस कादंबरीज ज्यांना आपण मानतो. आज आपण या भागामध्ये इथंच थांबूया. पुन्हा पुढच्या चौथ्या भागामध्ये नॉव्हेलच्या भेटूया. तोपर्यंत जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओज 12वीच्या विद्यार्थ्यांना पुढे पाठवत राहा. आपण हा व्हिडिओ पाहिलात. थँक्यू.